संध्याकाळचे 8:30 वाजले। आज गुरुवार 21 तारीख श्रावण महिना सोमवार 21 तारीख 8वा महिना 2025 ह्या तारखेला गुरुपुष्य नक्षत्र होतं। गुरुपुष्य नक्षत्राला आपण सकाळी 9:30 वाजता घरून गेलो। आपण आता 8 वाजता घरी आलेलो आहे आणि आज नक्षत्र रात्री 12:30 वाजता नक्षत्र आहे। आणि आपण आज वनस्पत्या काय काय आणल्या काय काय नाही हे तुम्हाला दाखवणार आहे। कृपया गुरुपोषण अमृतावर आपल्याला एक मूल्यवान वनस्पती गवसली, त्याची आपण 10 वर्षापासून वाट बघत होतो। ती वनस्पती भेटली मित्रांनो। एवढी दुर्मिळ वनस्पती आहे। बघा ही वनस्पती भेटली आपल्याला। मित्रांनो ही वनस्पती आपल्या गुरुने सांगितली होती दुर्मिळ वनस्पती, सर्वात दुर्मिळ वनस्पती आहे ही। आपल्या आसपास कुठे भेटत नाही, आपल्याला आज भेटली। तर हे जर तुम्हाला एक दुसरा बी एक व्हिडिओ दाखवलेला आहे त्यातला, बोरीच्या झाडावरचा बांध आहे। आपली जी बोर असते बारीक जंगली बोर, जंगलात मध्ये ती भेटलेली आहे। तर एकदम चांगल्या प्रकारे बघा बांधा गवसला आहे। ही बघा ही जी लाकूड आहे ती बोरीचं लाकूड आहे आणि ही बघा बांध आहे, ही मधलं बोरीचं लाकूड आहे आणि ही दुईकून बांधेचं लाकूड आहे। हे बोरीचं लाकूड आहे। ही जी लाकूड आहे ती बोरीचं लाकूड आहे मित्रांनो। हे एवढं बघा, इथं बोरीला बघा काटे आहेत अजून, हो का काटा आहे इथं। बोरीच्या झाडावरला बांधा भेटला ना आपल्याला। आता ही बांधा थोडा पूजेला ठेवायचा आहे, थोडा तुम्ही जिथं पैसे ठेवता तिथं ठेवायचं आहे। आणि तुम्हाला ह्याचे वरचे पानं घातले तर बांधीचे पानं कसे असतात ते बघा मित्रांनो। ही वरी जी बांधा असतो त्याचे पान आहेत, ही त्याचे फुलं आहेत। ही बोरीच्या झाडावरला बांध आहे आणि बांधा निरगिरीच्या पानासारखे पान असतात मित्रांनो। असे झाडावर झाड जे येतं असे पान असतात। ह्याच्यामध्ये एक शक्ती असते, दैवशक्ती। ह्याची काडी पण काम करते मित्रांनो। ही बोरीवरच्या झाडावरचा बांध आहे। ह्याचे पानं बघा निरगिरीच्या पानासारखे पान असतात, हे त्याच्या काड्या आहेत। बघा मित्रांनो ही बोरीच्या झाडावरचे बांधाचे पान आहेत। धनसंपदासाठी तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे काम करते हे। ह्याची एक काडी तुम्हाला पूजेला ठेवायची आणि एक तुमच्या जे धान्याच्या कोठडे त्याच्यामध्ये 1-1 इंचाच्या अशा काड्या जर टाकल्या तर सुख समाधानी घरात सर्व रोग नाशक ही काडी करते मित्रांनो। ही बोरीच्या झाडावरचा बांध आहे। बोरीच्या झाडाचा तुम्हाला त्याचा बी उद्याच्याला व्हिडिओ टाकतो, बोरीच्या झाडावर कसा होता बांधा, आणि ही बी व्हिडिओ बघून घ्या। ही बघा बांधीचे असे लाकडे थोडे आणलेले आहेत आपण थोडा बांध आणला आणि तिथं बांधा शिल्लक ठेवलाय थोडा। आणि ही त्याचं लाकुडे बांधायचं। मित्रांनो बघा एवढा तुकडा जरी पूजेला ठेवला तरी चालतंय। तुम्हाला मोडून दाखवतो।
जाऊ का, एवढा तुकडा जरी पूजाला तुम्ही ठेवला तरी काम करत आहे. याचा तुकडा काढला आहे आपण एक असा, एवढा एक 1.25 इंच तुकडा तुम्हाला एक पूजाला ठेवायचा आहे. एक खायच्या धान्यात टाकायचं आहे. एक तुम्ही पैशाचा गल्ला असेल त्याच्यात ठेवायचा आहे. सर्व जागी एक तुम्हाला तुकडा तुमच्या संघ जरी वापरला तरी काम करत आहे. असं एवढा तुकडे घ्यायचे 1.25 इंचाचे, एवढ्याचे, जास्त मोठ्याची बी गरज नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला आणि मी सांगतो आता काय काय आणलं ते. ही बघा एक मुळे आणली, ही पांढऱ्या भुईरिंगणीची मुळे, ती उंच जाणारी जात पांढरी भुईरिंगणी, उंच जाणारी जाते अशी एक मुळे. हिचा एक मेन जी मुळे, मेन मुळे बघा ही. आपल्याला एका वैद्याने सांगितलं होतं काही करा पाडे मग आज गुरुपुष्य नक्षत्र आहे आणि मला ही झाडाची मुळी पाहिजे, म्हणून त्यांच्यासाठी आपण एक मुळे आणले. झाड बी दाखवतो मी तुम्हाला. पांढऱ्या भुईरिंगणीचं आपण पिशवी ठेवलेलं आहे, तुम्हाला झाड बी दाखवतो. ही मुळे आपण आता मुळे तुम्हाला दाखवतो कशा कशाच्या आणल्यात. ही पांढरी भुईरिंगणीची मुळे मित्रांनो, ही आपण बाजूला ठेवू. ही बघा अश्वगंधा डोरगुंज, ही जी जर तुम्ही मुळी धारण केले, शनी राहू आणि केतू ही तिन्ही ग्रह शांत राहतात आणि तुम्हाला काही हानी करत नाहीत. ही तुम्हाला धारण करायची. ह्याचा मणी ही त्याची मुळे आहे मित्रांनो अश्वगंधाची. ही बघा भुईरिंगणीच्या मुळे आहेत, उंच जाणारी पांढरी भुईरिंगणी. ही 1-2 मुळे आणलेले आहेत आपण. ही बघा मित्रांनो अश्वगंधा झाडाची मुळे, हे जी धारण करायची तुम्हाला. ह्याचा वाळल्यानंतर ह्याचे बारीक बारीक तुकडे करून तुम्हाला मणी तयार करायचे आणि मणी आपल्याला धारण करायचे ह्याचा. म्हणून आता वाळल्यानंतर एखाद्या चांगल्या पुष्य नक्षत्रावर ह्याची मुळी धारण करायची. चला मित्रांनो बघा, आज पुष्य नक्षत्रावर हिंगणबेट आणलेले आपण. हिंगणबेटाची एक मेन जी झाड आहे ती ह्याचा कोंबर आहे. अशा ह्याच्या तुम्हाला अर्ध्या 1 फुटाच्या इट्ट्या करून अशा दरवाज्यावर लाकूड बांधायचे. जनावरासाठी ह्याची मेक करायची. पहिली मेक अशी तर ह्याची दुसरी मेक तयार करून त्याच्यावर अशी दुसरी मेक ठोकायची. ही हिंगणबेटाचे लाकूड आहे मित्रांनो. अशा पण एक अर्ध्या फुटाचे हिंगणबेटाचे आज पुष्य नक्षत्रावर गुरुवारी आणलेले आहेत. बघा असे लाकडे ते हिंगणबेटाचे. चला मित्रांनो तुम्हाला आता पांढऱ्या भुईरिंगणीचं झाड दाखवतो कसं आहे ते. त्याला भरपूर काटे आहेत, तर त्याला आपण काय करू, एक कपड्यानं धरू. कपड्यानं काटे मोडणार नाहीत आपल्याला. बघा मित्रांनो हे असं झाड आहे. आपण झाड दुमता करून पिशवीत घातलं होतं. हे धरलं तर ह्याला काटे येतले. ह्याला असं कापडाने घ्यायचं. हे जे बघा फुलं असे पांढरे आहेत, बघा फुलं आहे ह्याला. मग आपण इथं एक दोरीने बांधलेलं आहे. तुम्हाला एक कातरून काढावं लागेल ते. काटे लयत मित्रांनो. ह्याला काटे असल्यामुळे काय होतंय, एखाद्या कपड्यानं धरावं लागतात. बघा असं एवढं उंच झाड आहे. त्याने काय सांगितलं होतं की एक झाड माझ्यासाठी जिवंत किंवा मेलेलं एक मुळासहित उपटून आणा. आपण मुळासहित उपटून आणले तर हे झाड असं आहे. आता हे उगवत आहे का नाही काही सांगता यायचं नाही, तरी पण आपण आणलेलं आहे.
हे मोठं झाड आहे बघा मित्रांनो. ह्याची बघा फळधारणा झाली, ह्याला फळं लागायली. तर आता एवढं मोठं येतं का नाही झाड ह्याचं काही सांगता यायचं नाही, कारण ह्या बघा एकाचा तर असा तुकडा पडलेला आहे आणि ह्यालाच फुलं आहेत मित्रांनो. ह्याला फुलं आहेत असे. तरी पण आपण असं ठेवून देणार आहे, त्यांना ही झाड असं द्यायचं आहे मित्रांनो. ही पांढऱ्या भुईरिंगणाचा एवढा एक रामबाण उपाय आहे. एखाद्या माता माऊलीला आपल्या गर्भ जर राहत नसला तर ह्याचं असं ह्याचं एक पान घ्यायचं. एक पान घेऊन ह्याचा रस काढून पाळी आल्यानंतर असे 5 दिवस 5 पानाचा रस जर घेतला तर गर्भाचे सर्व दोष जाऊन ती गर्भ राहतो मित्रांनो. एवढं ह्या वनस्पतीचा चमत्कार आहे. फक्त ह्याचं एक पानाचा रस घ्यायचा आहे. असं काही महिने जर केल्यानंतर संतती 100% होती मित्रांनो. बघा ही एक झाड मोललं आहे, तरी पण काय आपण पिशवीत लावून देऊ, आलं तरी आलं म्हणून. तरी मोललेलं झाड बी येऊ शकतं एखाद्या वेळेस, काय नाही मित्रांनो. आपण लावून देऊ कुंडीमध्ये. आणि ही दुसरी झाड आहेत, हे असेच झाडं एक जणाला वैद्याला द्यायचे, तर असेच झाडं त्यांना पाहिजेत औषधाला. 2 झाडं देऊ त्यांना असेच. आणि ही झाडे लावून घेऊ आपण. आणि दुसरे काय बारके बारके झाडं आणले 2-3 आपण मित्रांनो, ती कुंडीत लावून ठेवलेत. ती येतील 100% आता. ही बी झाड लावून घेऊ आपण, आलं तर आलं म्हणून. तर बघा आपण आज एवढ्या वनस्पती आणलेल्या आहेत एकदम चांगल्या प्रकारे. म्हणलं ते पांढरी भुईरिंगणी उंच जाणारी भेटली आपल्याला. ही आपल्याला बांधा भेटला आहे. ही बांधा मित्रांनो बोरीवरच्या झाडावरला बांधा भेटत नाही. ही दुर्मिळ बांधा आहे. ही पूजासाठी ठेवायला चालतोय. ह्याची काडी जरी प्रत्येकाला दिली एक तर पूजापाठ लक्ष्मीबंधन काय असलं तरी ते 100% निघून जातं आहे. तर आपण आता काय करणार, जरी कुणाला द्यायची असेल इकडून असं 1-1 इंचाचे तुकडे करून प्रत्येकाला देणार आहे. हे लाकूड सर्वासाठी आपलं द्यायचं. एवढं एक बांध्याचे पानं बघा मित्रांनो असे निर्गिलीच्या पानासारखे असतात. दुसऱ्या झाडावर जर झाडं आल्यानंतर ह्याला बांधा म्हणतात. ओरिजिनल अशीच राहतात पानं. बघा असे बांध्याची पानं असे राहतात. हे बोरीच्या झाडावरचा बांध आहे मित्रांनो. आज आपल्याला भेटला आहे गुरु पुष्य नक्षत्रावर. एकदम चांगल्या प्रकारे काम करत आहे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा, कमेंट करा. बोरीचा बांध आपल्याला एक पूजाला ठेवायचा आहे, एक तिजोरीत ठेवायचा, एक आपल्या संग ठेवायचा आहे. तुमचा मान सन्मान आणि पैशाची काय अडचण असेल ती जाणार आहे निघून मित्रांनो. चला मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. चला नमस्कार, राम राम.